आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील पावसासंदर्भातली राज्यात सध्या हवामानाचा संमिश्र आणि अस्थिर खेळ सुरू आहे। एका बाजूला वाढलेला उकाडा आणि दमट हवामान, तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा वाढलेला धोका। पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर मोठे हवामान संकट आलेलं आहे। पुढील 48 तास राज्यातील अनेक भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या खाडीतील कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांच्या माहितीनुसार यामुळे महाराष्ट्रात पुढील 2 दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांवर याचा थेट परिणाम दिसणार आहे। दिवाळीनंतर म्हणजेच 27 ऑक्टोबरपर्यंत पावसाचं संकट कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। दक्षिण महाराष्ट्रात पाऊस धोधो कोसळेल असा इशारा आहे। कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तसंच पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता कायम आहे। मुंबईत दिवसा प्रचंड उष्मा जाणवत असली तरी संध्याकाळी वातावरण ढगाळ होईल। 26 ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पावसाचा सर्वाधिक फटका बसतोय तो शेतकरी वर्गाला, त्यामुळे कृषी विभागानं तातडीचा सल्ला दिलेला आहे। पहिला म्हणजे काढणी टाळा। सोयाबीन आणि मका पिकं पूर्णपणे वाळल्याशिवाय त्यांची काढणी करू नका। तसंच काढणी केलेले पीक त्वरित सुरक्षित ठिकाणी म्हणजेच हवेशीर शेडमध्ये ठेवा। ओलसर हवेमुळे धान्याला बुरशी लागण्याचा धोका आहे। दुसरं म्हणजे यंत्राचा वापर थांबवा। शेतात ओल वाढल्यास ड्रिलिंग म्हणजेच मळणी आणि सुकवणीची प्रक्रिया काही दिवस पुढे ढकला। जास्त ओलसर शेतात यंत्राचा वापर केल्यास ते बिघडू शकतं। हवामानाचा हा संमिश्र खेळ नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम करतोय, त्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं आणि घरातून बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे। तसंच या पावसाचे संकटाचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। पाहत रहा HPN मराठी न्यूज।